हरिओम, मी दीपा शिंदे, योग शिक्षक. सुरुवात योगची या 21 भागांमधला आज 9वा दिवस. आज आपण बघणार आहोत सूर्यनमस्कारामध्ये जे आपण श्वसनाची बंधनं बघितली त्याची उजळणी करणार आणि प्राणायाममध्ये उज्जयी प्राणायाम हा नवीन प्राणायाम बघणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या वर्गाची. मन एकाग्र करण्यासाठी 3 ओंकाराने आपण वर्गाची सुरुवात करतो. तर कोणतेही ध्यानात्मक आसन घ्यायचे. स्वस्तिकासन, समासन, पद्मासन. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा. संपूर्ण लक्ष शरीरात केंद्रित करायचे. एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात करायची. हाताची उंजळ करायची, डोळ्यांवर ठेवायचे, सावकाश डोळे उघडायचे. सूर्यनमस्कार करण्याआधी आपण पूरक हालचाली करतो, त्या तुम्ही करून घ्यायचे. सुरुवातीच्या भागांमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे पूरक हालचाली तुम्ही करून घ्यायचे. पूरक हालचाली केल्याच पाहिजेत, कारण आपले सांधे मोकळे होण्यासाठी आणि मग सूर्यनमस्कार करायचे. सूर्यनमस्कारामधली जी आसनं आहेत ती चांगल्या प्रकारे जमण्यासाठी आपल्याला पूरक हालचालीने म्हणजे स्ट्रेचिंगने आपले सांधे मोकळे होणे गरजेचं असतं. तर तुम्ही पूरक हालचाली करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण सूर्यनमस्कार करूया. तर दंडस्थितीमध्ये यायचे. दोन्ही हात बाजूला, वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ, पाय जोडून घ्यायचे आणि दंडस्थितीमध्ये यायचे. डावा पाय पुढ, उजवा पाय पुढ आणि उभं राहायचं. तर सांधे मोकळे करण्यासाठी आपण पूरक हालचाली झाल्यानंतर सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्कारामधला जो आज आपण पूर्ण 5 सूर्यनमस्कार करणार आहोत, तर त्यातला जो पहिला सूर्यनमस्कार आहे त्याच्यातला मी अवस्था सांगणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये श्वसनाचं बंधन पाळायचं नाहीये. त्याच्यानंतर मग श्वसनाचं बंधन पाळू आपण सलग सूर्यनमस्कार करणार आहोत. पहिली अवस्था, प्रत्येक अवस्था म्हणजे 10 अवस्थामध्ये आपण काही वेळ थांबणार आहोत. त्यामुळे एकदा अवस्था घेतल्यानंतर संत श्वसन चालू ठेवायचं आहे. अवस्था वर्णन झाले पहिल्या ह्याच्यामध्ये की मग आपण नंतर पुढचे सूर्यनमस्कार आहेत ते सलग करूया. तर सुरुवात करूया आजच्या सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्कार पूर्वस्थिती घ्यायची. मॅटच्या एका बाजूला यायचं. टाचा अंगठा जुळलेले व्यवस्थित पाय जुळून घ्यायचे. हाताचा नमस्कार छातीच्या कुबडीमध्ये. मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रां मित्राय नमः. 1 ला श्वास घेत हात वरती मागे झुकायचे. 1. 2 ला श्वास सोडत कमरेतून सरळ खाली वाकायचे. 2. शरीर ढिलं सोडायचे. अवस्था घेतल्यानंतर संत श्वसन करायचे. शरीर ढिलं सोडायचे. हात जमिनीकडे, पाय कपाळ गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. पोचले नाही तरी चालतील, पण पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीये, सरळ ठेवायचे. 2 ला तर 3 ला डावा पाय मागे, डावा पायाचा गुडघा जमिनीवरती, उजव्या पायाची मांडी पोटरी चिटकलेली, कंबर आत दाबलेली, नजर वरती. 3. 4 ला उजवा पाय मागे, ताठ तिरपी अवस्था, कंबर जास्त खालती नाही वरती नाही, संपूर्ण शरीर एका तिरक्या रेषेत, नजर समोर. 5 ला आपले अष्टांग खाली ठेवायचे आहेत. प्रथम आपला गुडघा, मग कपाळ आणि छाती जमिनीवरती ठेवायचे. आपली मांडी, पोट, कंबर जाणीवपूर्वक वरती उचलून ठेवायचे. आपलं नाक पण वरती उचलून ठेवायचे. प्रयत्न करायचा आहे. हात शरीरालगत ठेवायचे, दूर न्यायचे नाहीये. हाताचे कोपरे छाताच्या दिशेने.
6 ला कमरेपासून वरचा भाग वर उचलायचा आहे, हात कोपऱ्यात सरळ होईपर्यंत प्रयत्न करायचा आहे. मागे पाय जुळून ठेवायचे, शरीर ढिलं सोडायचंय, हातावरचा ताण कमरेवर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि 7 ला आपली कंबर जास्तीत जास्त वरती उचलायचे आणि पायाची जागा न बदलता कंबर वरती उचलायचे, पायाचा टाचा जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करायचा, डोकं आत घालायचंय, पोट बघण्याचा प्रयत्न करायचा. 8 ला डावा पाय पुढे, 8 डावा पायाची मांडी पोटरी चिटकलेली, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती, कंबर आत दाबलेली, नजर वरती. 8 9 ला उजवा पाय पुढे, 9 पुन्हा ओलमी अवस्था, जाणू भालासन, शरीर ढिलं सोडायचंय, हात जमिनीकडे, कपाळ गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा. पोचले नाही तरी चालतील, पण पाय गुडघ्यात सरळ. 10 ला सूर्यनमस्कार पूर्वस्थिती, 10. मंत्र दुसरा, ओम ह्रीं मरीचे नमः. 1 ला श्वास घ्यायचा आहे, हात वरती मागे झुकायचे, 1. 2 ला श्वास सोडत कमरेतून सरळ खाली वाकायचंय, 2. 3 ला श्वास घेत डावा पाय मागे, 3. 4 ला श्वास रोखत उजवा पाय मागे, 4. 5 ला श्वास सोडत अष्टांग खाली, 5. 6 ला श्वास घेत कमरेपासून वरचा भाग वर, 6. 7 ला श्वास रोखत पायाची जागा न बदलता कंबर जास्तीत जास्त वरती मागे टाचा टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, 7. 8 ला श्वास रोखत डावा पाय पुढे, 8. आणि 9 ला श्वास सोडत उजवा पाय पुढे, 9. 10 ला श्वास घेत सूर्यनमस्कार पूर्वस्थिती, 10. पुढील मंत्र, ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 श्वास घ्यायचाय, 2 श्वास सोडायचाय, 3 ला श्वास घ्यायचाय, 3. 4 ला श्वास रोखायचाय, 4. 5 ला श्वास सोडायचाय, 5. 6 ला श्वास घ्यायचाय, 6. 7 ला श्वास रोखायचाय, 7. 8 ला श्वास रोखायचाय, 8. 9 ला श्वास सोडायचाय, 9. 10 ला श्वास घ्यायचाय, 10. ओम ह्रॅम भाणवे नमः. 1 ला श्वास घ्यायचाय, 1. 2 ला श्वास सोडायचाय, 2. 3 ला श्वास घ्यायचाय, 3. 4 ला श्वास रोखायचाय, 4. 5 ला श्वास सोडायचाय, 5. 6 ला श्वास घ्यायचाय, 6. 7 ला श्वास रोखायचाय, 7. 8 ला श्वास रोखायचाय, 8. 9 ला श्वास सोडायचाय, 9. 10 ला श्वास घ्यायचाय, 10. पूर्ण मंत्र, ओम ह्रां ह्रीं ह्रूं रैं ह्रौं रः मित्र रवि सूर्यभानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवितृर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घ्यायचाय, 1. 2 ला श्वास सोडायचाय, 2. 3 ला श्वास घ्यायचाय, 3. 4 ला श्वास रोखायचाय, 4. 5 ला श्वास सोडायचाय, 5. 6 ला श्वास घ्यायचाय, 6. 7 ला श्वास रोखायचाय, 7. 8 ला श्वास रोखायचाय, 8. 9 ला श्वास घ्यायचाय, सोडायचाय, 9. आणि 10 ला श्वास घ्यायचाय, 10. सूर्यनमस्कार पूर्वस्थिती सोडायचे आणि शयन स्थितीमध्ये जायचंय, म्हणजे पाठीवरती झोपायचंय. दंड स्थितीतून शयन स्थितीमध्ये जाताना सुद्धा नंबरने जायचंय. 1 ला पायांच्या चवड्यांवरती, 2 ला
डावा पाय पुढे, 3 ला उजवा पाय पुढे, 4 ला हाताच्या कोपऱ्यांवर आणि 5 ला शयनस्थिती पूर्ण. शयनस्थितीतून आपल्याला करायचंय शवासन. 1 ला पायामध्ये अंतर घ्यायचंय 1 ते 1.25 फुटाचं. त्याचा आतल्या दिशेने बोट बाहेरच्या दिशेने झुकून ठेवायचे, ढिली सोडायचे. 2 ला आपला हात शरीरापासून दूर ठेवायचे 1 ते 2 इंच आणि हाताचे तळवे छताच्या दिशेने बोट अर्धवट मिटलेली ढिली सोडायची. 3 ला आपली मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्करित्या वळवून ठेवायची आणि डोळे अलगद मिटून संथ श्वसन करायचे. शवासन. शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन शवासन. शवासनाच्या आदर्श स्थितीमध्ये दोन्ही पायाची करंगळी, दोन्ही हाताची करंगळी, एका कानाची पाकळी जमिनीला टेकलेली असते. आत्ताच आपण काही पूरक हालचाली केल्या, सूर्यनमस्कार केले. ते करताना शरीरात जिथे जिथे ताण निर्माण झाला आहे तिथे तिथे मनाने जाऊन पोचा व सर्व ताण काढून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. आपल्या पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करा. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन शवासन. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. श्वास येतोय, श्वास जातोय याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. श्वास घेताना थंड हवा नाकपुड्यातून आत जात आहे व श्वास सोडताना उष्म हवा नाकपुड्यातून बाहेर पडत आहे. श्वास घेताना या विश्वातील चैतन्य, पॉझिटिव्हिटी, आनंद शरीरात प्रवेश करत आहे व श्वास सोडताना शरीरातील दुःख, क्लेश, निगेटिव्हिटी, वेदना निघून जात आहेत अशी कल्पना करायची आहे. जसा जसा आपला श्वास मंदावत जाईल तसे तसे आपले स्नायू शिथिल होत आहेत. आपल्याला श्वासन चांगले जमत आहे असे समजावे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचे आसन शवासन. शवासनामध्ये झोप लागण्याची शक्यता असते, परंतु जागृत अवस्थेमध्ये शवासन करायचे आहे. सावधान. शवासन सोडायचंय. 1 ला मान सरळ करायची, 1, 2 ला हात शरीराजवळ आणि 3 ला पाय जोडून घ्यायचे 3. आता आपल्या हाताचे तळवे छताच्या दिशेने ठेवायचे आणि आपले हात 1 ते 2 इंच जमिनीपासून उचलायचे आणि संथ व सावकाश गतीने हात बाहेरच्या दिशेला ताणत बाजूने वरती न्यायचे. हात बाहेरच्या दिशेला ताणत हात बाजूने वरती न्यायचे. वरती गेल्यानंतर डाव्या हातावरती उजवा हाताचा तळवा ठेवायचा आणि संपूर्ण शरीर आपले हात वरच्या दिशेला ताणायचे आणि पाय खालच्या दिशेला ताणायचे. जो काही ताण शिल्लक राहिलेला आहे तो काढून टाकायचा. हात वरच्या दिशेला ताणायचे, पाय खालच्या दिशेला ताणायचे. रिलॅक्स. ताण काढायचा आणि आपल्या हाताचा स्वस्तिक बंद करायचा. स्वस्तिक बंद करायचं आहे आणि दोन्ही आपले गुडघे फोल्ड करायचे आणि दोन्ही पाय उचलून मांडीजवळ घ्यायचे. 1 ते 2 इंच उचलून. घासत घ्यायचे नाहीयेत, पाय घासत मांडीजवळ घ्यायचे नाहीयेत. प्रयत्न करायचा. सुरुवातीला घासून येतील पण प्रयत्न करायचे की उचलूनच घ्यायचा आणि पायांच्या चवड्यांमध्ये अंतर घेऊन पाय खाली ठेवायचे जमिनीवरती. चवडे खाली जमिनीवरती ठेवून द्यायचे अंतर घेऊन आणि वरती गुडघे मात्र जुळवून ठेवायचे आहेत.
दोन्ही गुडघे जुळवून ठेवायचे आहे. आपल्याला तळागासन करायचं आहे आणि आपली मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्करित्या वळवून ठेवायचं. हे पण एक विश्रांतीचं आसन आहे. आपल्या पाठीच्या मणक्यांना पूर्णपणे विश्रांती मिळते. तळागासन विश्रांतीचे आसन. आपल्या पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करा. आपल्या पाठीचे सर्व मणके जमिनीला टेकलेले आहेत, त्याचं शिथिलीकरण करून घ्यायचंय. त्यांना आराम भेटत आहे ते जाणून घ्यायचं आहे. संपूर्ण लक्ष शरीरात केंद्रित करायचं आहे. संपूर्ण शरीर शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचे आसन तडागासन. सावधान तडागासन सोडायचंय. मान सरळ करायची आहे. हात बाजू संथ व सावकाश गतीने वरतून बाजूला आणायचे. 1 ते 2 इंच उचलून आणायचे, घासून आणायचे नाहीयेत. हात बाहेरच्या दिशेला ताणायचे आणि मग ते कमरेजवळ आणायचे. घासून आणायचे नाहीयेत आणि हाताचे तळवे जमिनीवरती ठेवून हात खाली ठेवायचे. आता दोन्ही पायांचे चवडे जुळून घ्यायचे. 1 ते 2 इंच उचलून घासायचे नाहीयेत आणि न घासता पाय सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या क्षमते इतके स्थान घ्यायचे आहेत. बैठक स्थितीमध्ये यायचं. 1 ला हाताच्या कोपऱ्यांवर, 2 ला बैठक स्थिती पूर्ण. आता आपण बघणार आहोत प्राणायाम. प्राणायामासाठी कोणतेही ध्यानात्मक आसन, स्वस्तिकासन, समासन, पद्मासन, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा. डोळ्याला गद मिटून घ्यायचे. संपूर्ण लक्ष शरीरात केंद्रित करायचं आहे. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन. अवयवधानाने संपूर्ण शरीर शिथिल करा. आपले पाय शिथिल करायचे. पायाची बोटं शिथिल करा, चवडे शिथिल करा, पोटऱ्या शिथिल करा, मांडी शिथिल करा. हात शिथिल करायचे आहेत. हाताची बोटं शिथिल करा, खांदे शिथिल करा. फक्त पाठीचा कणा सरळ राहील, बाकी संपूर्ण शरीर शिथिल करा. चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. प्रसन्न चेहरा. संथ श्वसन. प्राणायामाची सुरुवात आपण कपालभातीने करतो. तर कपालभाती करायचे. आता त्यासाठी हाताची द्रोण मुद्रा, पाठीचा कणा ताठ, एक नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास पटलाला धक्का देऊन जोरदार श्वास बाहेर टाकत कपालभातीला सुरुवात करायची. नैसर्गिक घेणे आणि जोरदार बाहेर टाकणे. कपालभाती. जोपर्यंत दम लागत नाही तोपर्यंत करत राहायचंय. थकल्यासारखं वाटलं की थांबायचंय. थांबून आपल्या
संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे, शरीरात लक्ष केंद्रित करायचं आहे. कपालभाती करण्याआधी आणि कपालभाती केल्यानंतर श्वासातल्या होणाऱ्या बदलाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आपले स्ट्रोक्स काउंट करायचे आता इथून पुढे. आपले स्ट्रोक्स मध्ये वाढ झाली पाहिजे. सुरुवातीला आपले 40-50 स्ट्रोक्स होतात, हळूहळू स्ट्रोक्स वाढत जातात. माझ्या इतकं फास्ट घेता नाही आलं तरी चालेल, हळू घ्या पण प्रॉपर घ्या. नैसर्गिक घेणे आणि जोरदार सोडणे. कपालभाती केल्यानंतर आपल्याला काही वेळ श्वास घ्यायची इच्छा होत नाही, ती शून्य अनुभूती जाणून घ्यायची. संपूर्ण शरीर शिथिल झाल्यानंतरच आपण दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात करतो. संत शोषण करायचंय. अवयवधानाने संपूर्ण शरीर शिथिल करा. दुसऱ्या आवर्तनाची पटकन गडबड नाही करायची, मग ते स्ट्रोक्स जास्त होत नाहीत किंवा आपण खूप लवकर जमतो. त्यामुळे संपूर्ण शरीर शिथिल झाल्यानंतरच मग दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात करायची. आपले स्ट्रोक्स काउंट करा आणि त्याच्यात वाढ होते का बघायचंय. आपल्या क्षमतेनुसार हळूहळू त्याच्यामध्ये वाढ करायची. पटापट घेण्याच्या गडबडीत आपले स्ट्रोक जास्त व्हायच्या गडबडीत आपण चुका करतो, प्रॉपर घेत नाही, करत नाही कपालभाती. नैसर्गिक घेणे आणि जोरदार सोडणे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला तसं जमत नसेल तर तिथे थांबायचं. जर आपल्याला नैसर्गिक घेणं आणि जोरदार सोडणं होत नसेल म्हणजे आपण थकलोय आणि तिथे थांबून जायचंय, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाहीये. ठीक आहे. आता कपालभातीचं दुसरं आवर्तन करूया. हाताची द्रोण मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. एक साधा श्वास घ्यायचा आहे आणि जोरदार सोडायचा आहे. करत राहायचंय, थांबायचं नाहीये. जोपर्यंत थकल्यासारखं वाटत नाहीये तोपर्यंत थांबायचं नाहीये, करत राहायचंय. संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय, आपल्या शरीरात केंद्रित करायचंय. थकल्यासारखं वाटलं तरच थांबायचंय, तोपर्यंत थांबायचं नाहीये. आपले स्ट्रोक्स काउंट करायचेत, मोजायचेत. थकल्यासारखं वाटलं की थांबायचंय आणि आपल्या श्वासातल्या होणाऱ्या फरकाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. संपूर्ण लक्ष आपल्या शरीरात केंद्रित करायचंय. काही वेळ आपल्याला श्वास घ्यायची इच्छा होत नाही, शरीराची ती शून्य अवस्था जाणून घ्यायची. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, डोकेदुखी आहे, त्यांनी जास्त करायचं नाहीये. बाकी सर्वांनी केलं तरी चालेल, पण आपल्या क्षमतेनुसारच करायचं आहे. ज्यांना बीपी आहे त्यांनी सुद्धा आपल्या क्षमतेनुसारच कपालभाती करायचं आहे. हळू करा, कमी करा, 10 स्ट्रोक्स पासून सुरुवात करा, चालेल, पण प्रॉपर करा.
संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचे. संथ श्वसन अवयव ध्यानाने संपूर्ण शरीर शिथिल करा. याच्यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे चक्रावर्तन. त्यासाठी हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. अनुलोम विलोम प्राणायाम मध्येच आपण चंद्रभेदन प्लस सूर्यभेदन म्हणजेच अनुलोम विलोम प्राणायाम. तर 4 अंकात श्वास छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि 8 अंकात पोट रिकामी होईपर्यंत श्वास सोडायचा आहे. आधी दीर्घ श्वसनाचे 3 आवर्तन करू आपण, त्यानंतर अनुलोम विलोम करूया. तर दीर्घ श्वसन करायचे. आधी श्वास घ्या. 1 2 3 सोडा. 1 2 3 4 5 6 7 घ्या. 1 2 3 सोडा. 1 2 3 4 5 6 7 घ्या. 1 2 3 सोडा. 1 2 3 4 5 6 7. संथ श्वसन. संथ श्वसन करायचे. यानंतर करणार आहोत आपण अनुलोम विलोम. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची. मिटलेली 2 बोटं बोटांसमोर आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. उजवीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डावीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. एक आवर्तन झालं. आता दुसरं आवर्तन. डावीने दीर्घ श्वास घ्या, उजवीने दीर्घ श्वास सोडा. पुन्हा उजवीने दीर्घ श्वास घ्या, डावीने दीर्घ श्वास सोडा. पुन्हा डावीने दीर्घ श्वास घ्या. तिसरा आवर्तन. उजवीने दीर्घ श्वास सोडा. उजवीने दीर्घ श्वास घ्या, डावीने दीर्घ श्वास सोडा. संथ श्वसन. संथ श्वसन करायचंय. अवयवधानाने संपूर्ण शरीर शिथिल करून घ्या. संपूर्ण शरीर शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन. यानंतर करणार आहोत आपण भस्त्रिका प्राणायाम. हळूहळू श्वास घ्यायचा आहे. श्वासाची गती वाढवायची. जोरदार घेणे, जोरदार सोडणे आणि थकल्यासारखं वाटलं की थांबायचंय आणि सूर्यभेदनचं एक आवर्तन करायचंय. म्हणजेच उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा. तर भस्त्रिका प्राणायाम करूया आता आपण. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा आणि श्वास घ्यायचाय, सोडायचाय, घ्यायचाय, सोडायचाय, घ्यायचाय, सोडायचाय. हळूहळू आपल्या श्वासाची गती वाढवायची. जोरदार घेणे, जोरदार सोडणे, जोरदार घेणे, जोरदार सोडणे.
थकल्यासारखं वाटलं की श्वास सोडायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. संथ श्वसन. संथ श्वसन करायचे. संपूर्ण लक्ष शरीरात केंद्रित करायचे. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी करायचं नाही किंवा आपल्या क्षमतेनुसार थोड्या प्रमाणात करू शकता. संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. अवयवदानाने संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन. भस्त्रिका प्राणायामच्या दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात करायची आहे. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. आपल्या क्षमतेनुसार जोरदार घेणे, जोरदार सोडणे, जोरदार घेणे, जोरदार सोडणे, जोरदार घेणे, जोरदार सोडणे करायचंय. जास्त वेळ करता येईल. आपली क्षमता वाढवायची. जोरदार घेणे, जोरदार सोडणे आणि आपल्या क्षमतेनुसार करत राहायचंय. थकल्यासारखं वाटलं की उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. थकल्यासारखं वाटलं की हळूहळू श्वास सोडत थांबायचं आहे आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. संथ श्वसन करायचं आहे. करून झाल्यानंतर संथ श्वसन करायचं आहे. अवयवदानाने संपूर्ण शरीर शिथिल करून घ्या. ज्यांना जास्त वेळ बसता येत नाही, पाठ दुखत असेल, त्यांनी भिंतीला टेकून सुद्धा प्राणायाम करू शकतात आणि खुर्चीत बसून सुद्धा प्राणायाम करू शकतात. आता दोन्ही हात डोळ्यावर घ्यायचे. सावकाश डोळे उघडायचे. काल आपण जे केलं होतं, भ्रामरी प्राणायाम शिकलो होतो, त्याची उजळणी करायची. आज थोडीशी पाठ मोकळी करून घ्यायचे. मान पुढे झुकवायचे. पाठीला बाक काढून थोडंसं रिलॅक्स. सावकाश मान सरळ, मागे हात, छाती पुढे आणि मान मागे. ढिगी सोडायची. संपूर्ण शरीर शिथिल करा. रिलॅक्स. पाठीला आराम. सावकाश मान सरळ, हात जागेवरती. आता आपला डावा हाताचा कोपरा जमिनीवरती, उजवा हात वरतून पलीकडे. रिलॅक्स. सावकाश उजवा हात जागेवरती आणि डावा हात जागेवरती. आता उजव्या हाताचा कोपरा जमिनीवरती, डावा हात वरतून पलीकडे. रिलॅक्स. सावकाश डावा हात खाली, उजवा हात वर. आता आपण काल बघितलेलं भ्रामरी प्राणायाम करायचंय. मी पुन्हा एकदा दाखवते. बघून घ्यायचंय आणि मग तुम्ही करायचंय. आधी बघून घ्या. नादयुक्त भ्रामरी. नादयुक्त भ्रामर प्राणायाम म्हणजे ज्याच्यामध्ये नाद होतं. भ्रामर, भ्रामर म्हणजे भुंगा. भुंग्यासारखा नाद होतो, तो भ्रामरी प्राणायाम. तर घशामधून थोडं नाकातून असा आवाज येतो भ्रामराचा. तर नादयुक्त भ्रामर श्वास घ्यायचा आहे. तीन बोटे
मोठे डोळा अंगठ्याने कान बंद करून घ्यायचे आणि भ्रामरी सोडायचा आहे. नादयुक्त घ्यायचा आहे. नादयुक्त सोडायचा आहे. अशा प्रकारे भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. सुरुवातीला तुमचा आवाज थोडा खरखरीत किंवा घोरल्यासारखा वगैरे असा येईल, पण रोजच्या सरावाने हळूहळू त्याच्यामध्ये चांगला स्वर येईल, लय येईल. तर आपण आता करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. ध्यानात्मक आसन, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे मिटून घ्यायचे आणि आपल्या नाकातून आवाज येतो हा भ्रामरी. भ्रामरी घेणे, भ्रामरी सोडणे, कान बंद करून. लक्षात ठेवायचंय, दीर्घ घ्यायचंय आणि दीर्घ सोडायचंय. छाती भरून 3 अंकात छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि 8 अंकात पोट रिकामी होईपर्यंत श्वास सोडायचा आहे. भ्रामरी दीर्घ घ्यायचा आहे, भ्रामरी दीर्घ सोडायचा आहे. भ्रामरी दीर्घ घ्यायचा आहे, भ्रामरी दीर्घ सोडायचा आहे. संथ श्वसन, संथ श्वसन. भ्रामरी सोडताना आपल्या मस्तकात स्पंदनं जाणवली पाहिजेत छान. ती चांगली जाणवावी म्हणून आपण कानात अंगठी घेऊन ती स्पंदनं चांगली जाणवून घेतो. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची एकाग्रता वाढते, मेंदूची कार्यक्षमता वाढते. सावकाश डोळे खोलायचे आणि आज आपण बघणार आहोत उज्जयी प्राणायाम. उज्जयी प्राणायाम. आता भ्रामरी प्राणायाममध्ये नाद होत होता, आपल्या स्वरातून आवाज येत होता, तर स्वर निघत होते आपल्या घशातून. पण उज्जयीमध्ये मात्र स्वर येणार नाहीये, हवेच्या घर्षणाचा आवाज येणार आहे. आपल्या स्वरेंद्रियांमधनं स्वर न येता हवेच्या घर्षणाचा आवाज, म्हणजे श्वास घेताना हवा घासत आतमध्ये गेली पाहिजे, घशात घासत, आणि घशात घासतच ती बाहेर आणायची, म्हणजे घर्षणयुक्त उज्जयी. आपण भ्रामरीला काय म्हणतो? नादयुक्त भ्रामरी, कारण त्याच्यामध्ये नाद होतो, स्वर यंत्रातून आवाज येतो, नाद होतो. आणि उज्जयीमध्ये घर्षणयुक्त उज्जयी बोलतो, म्हणजे त्याच्यामध्ये घर्षण होतं, हवेच्या घर्षण होतं, हवेच्या घर्षणाचा आवाज येतो, स्वर नाही निघत, हवेच्या घर्षणाचा आवाज येतो. तर करून दाखवते मी आता, बघायचं आहे. ह्याचा आवाज माझ्या येणार पण नाही तुमच्यापर्यंत, तो आपल्यालाच येतो. म्हणजे आपण झोपताना कसा आपल्या हवेचा घर्षणाचा आवाज येतो, झोपल्यानंतर दुसऱ्यांना आपल्या हवेचा घर्षणाचा आवाज येतो, तसंच ह्याच्यामध्येही होतं. करून दाखवते तुम्हाला. घर्षणयुक्त उज्जयी, घर्षणयुक्त सोडायचा आहे. घर्षणयुक्त घ्यायचा आहे.
घर्षणमुक्त सोडायचा आहे. थोडंसं पुढे येते. आवाज येतोय का बघा. याचा आवाज आपल्यालाच येतो जास्त करून. घर्षणमुक्त घेणे, घर्षणमुक्त सोडणे, घर्षणमुक्त घेणे, घर्षणमुक्त घेणे सोडणे. यातही लक्षात घ्यायचंय की छाती भरून श्वास घ्यायचा आणि पोट रिकामी होईपर्यंत श्वास सोडायचा. सगळ्यामध्ये दीर्घ श्वसन महत्त्वाचं आहे. तर छाती भरून श्वास घेणे आणि पोट रिकामी होईपर्यंत श्वास सोडणे. आपले अंक आहेत ते सुद्धा काउंट केले तरी चालतील. 4 अंकात घेणे, 8 अंकात सोडणे. तर आपण आता करणार आहोत उज्जयी प्राणायाम. याच्यामध्ये थोडी घशाला कोरड पडते सुरुवातीला तुमचं थांबत होईल, पण रोजच्या सरावाने हळूहळू जमत जाईल. तर करायचं आपल्याला आता उज्जयी प्राणायाम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा आणि डोळे मिटवून घ्यायचे. घर्षणयुक्त उज्जयी घेणे, घर्षणयुक्त उज्जयी सोडणे, घर्षणयुक्त उज्जयी घेणे, घर्षणयुक्त उज्जयी सोडणे, घर्षणयुक्त उज्जयी घेणे, घर्षणयुक्त उज्जयी सोडणे. संथ श्वसन करायचे. तर अशा प्रकारे उज्जयी प्राणायाम. सावकाश आपले डोळे उघडायचे, हात डोळ्यावर ठेवून आणि मांडी बदलून घ्यायचे. आपल्याला ओंकार म्हणायचे. वर्गविराम करण्यासाठी 11 ओंकाराने आपण वर्गविराम करतो. तर उज्जयी प्राणायाम अशा प्रकारे उज्जयी प्राणायाम आज आपण शिकलो. तर त्यातले काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. उद्या आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. नवीन प्राणायाम आहे शीतली प्राणायाम. तर आता आपण 11 ओंकार म्हणूया. ओंकार म्हणताना स्पंदनं आपल्या शरीरात निर्माण झाली पाहिजेत. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात करायची.
शांती शांती. ओंकाराने जी स्पंदन शरीरात निर्माण झाली त्याची जाणीव घ्यायची. आपल्या हातांची उंजळ करायची, डोळ्यांवर ठेवायचे. प्रकाशाची जाणीव घेत अलगद डोळे उघडायचे. पर्वतासन करायचे. हात समोर, बोट एकमेकांना गुंतवायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेला नेत हात वरच्या दिशेला ताणायचे. संपूर्ण शरीर वरच्या दिशेला ताणायचे. जो काही ताण शिल्लक राहिलेला आहे तो वरच्या दिशेने काढून टाकायचा. हाताचा नमस्कार करायचा. त्यातच शरणागत मुद्रा. श्वास सोडत आपलं कपाळ आणि नमस्कार जमिनीवरती ठेवायचा. हात जास्त वरच्या दिशेला ताणायचे आणि संत श्वसन करायचंय. आज केलेला योगाभ्यास विश्व नियंत्रक शक्तीला अर्पण करून उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा मागायची आहे. सावधान. शरणागत मुद्रा सोडायचे. श्वास घेत सरळ व्हायचे. हात बाजूने खाली ज्ञान मुद्रेमध्ये. ध्यानात्मक आसन सोडायचे. हात बाजूला, वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ, पाय जोडून घ्यायचे आणि दंडस्थितीमध्ये यायचं. डावा पाय फोल्ड, उजवा पाय फोल्ड आणि दंडस्थिती पूर्ण. दंडस्थितीतून आपल्याला करायचंय वज्रासन, आपलं वृक्षासन. दोन्ही टाचे पाय जुळून घ्यायचे. टाच अंगठी जुळलेले आणि हात समोरून वरती. हाताचा नमस्कार करायचा आहे. संपूर्ण शरीर वरच्या दिशेला ताणायचे. लक्ष एका बिंदूवर केंद्रित करायचं आहे आणि 2 टाचा आपल्या वरती करायचे आहेत. 2. आसन स्थिती पूर्ण. संत श्वसन. काही सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. सावधान. स्थिती सोडायचे. सावकाश टाचा खाली, हात बाजूने खाली. हरिओम. वर्गविराम. स्वस्थ राहा, मस्त राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.